मित्रांनो हायड्रोफोनिक म्हणले की मका वापरतात आणि मकाच वापरले पाहिजे कारण कॉस्टिंग कमी येते. तर गहू, ज्वारी, हरभरा हे मी तुम्हाला डेमोसाठी म्हणून दाखवते. तर बघूया चला आपण हायड्रोफोनिक. तर बघा याला बघा जरा रूट जरा बऱ्यापैकी आलेले आहेत. हे बघा याचे पण रूटचे कसलंही तुम्ही माती नाही, अजिबात माती तुम्हाला दिसत नाही, फक्त पाण्यावरती आहे. जसं आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो, घट आणि हायड्रोफोनिक तसंच आहे मित्रांनो. ताट आहे आपलं जेवणाचं ताट आहे खालचं बघा. आणि हे प्लेट आहे, हे प्लास्टिकचे सर्क्युलर प्लेट आहे, त्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज चला दुसरा एक व्हिडिओ घेऊन आलो मी हायड्रोफोनिक्सचा तुम्हाला एक. तर काय झालं होतं की पहिलं जे आपण हायड्रोफोनिक्सचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे प्रश्न होते, कमेंट्स केले होते, हे तुम्ही जर्मिनेटर लावलाय किंवा हे तुम्ही बियाची मका वगैरे आहे का. तर तसं काय नव्हतं, मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या जुनी मका होते, आपण जर्मिनेटर लावले. तर आपण आता हा दुसरा व्हिडिओ घेऊन आलोय. याच्यामध्ये आपण फक्त मकाच नाही तर आपल्या मकाबरोबर हरभरा, ज्वारी, गहू सगळं मिक्स, जसं आपण नवरात्रीमध्ये घट बसवतो, घट आणि हायड्रोफोनिक तसंच आहे मित्रांनो. घट बसवल्यासारखं तुम्हाला ते उगवायचंय, फक्त याच्यामध्ये माती नाही, पाण्यावरती उगवायचं आपल्याला. तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की आपण हायड्रोफोनिक कसं बाबा उगवायचं किंवा मिक्स फक्त मकाच नाही तर आपण त्याच्याबरोबर कुठलंही धान्य घ्या, तुम्ही धान्य उगवू शकता किंवा भाजीपाला पण उगवू शकता मित्रांनो. तर भाजीपाला जर छोटे छोटे उगवले तर तुम्ही त्याला आपल्या डाएटसाठी वगैरे यूज करू शकता. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की नॉर्मल ट्रे, जे मी तुम्हाला ट्रे दाखवलं त्या ट्रेमध्ये पण मी तुम्हाला उगवून दाखवणार आहे. प्लस आता यावेळेस मी काय केलं की एक जाळी असणार आहे, जसं सर्क्युलर प्लेट असते आणि आपल्या घरातली जे नॉर्मल ताट असते त्या ताटांचा यूज करून सुद्धा आपण हायड्रोपोनिक कसं बनवू शकतो मित्रांनो, हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ एकदम इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत बघा. पहिल्या व्हिडिओला पण तुम्ही खूप प्रेम दिलं मित्रांनो, हा व्हिडिओ बघा. आणि याच्यामध्ये असं आपण दाखवूया ते पहिल्या व्हिडिओचं रिझोल्युशन किंवा काही गोष्टी मिस झाल्या होत्या किंवा काही गोष्टी लोकांचे प्रश्न होते, तर ते रिझोल्युशन किंवा त्याचं कव्हर करण्यासाठी आपण हा दुसरा व्हिडिओ बनवला मित्रांनो. हा की गेल्या व्हिडिओमध्ये काही लोकांनी विचारलं, आता तुम्ही एवढे वेळेस उगवले पण ते कसं काढायचं हे तुम्ही दाखवलं नाही. तर त्यासाठी मला काय व्हायचं की मग मी व्हॉट्सअपचे नंबर दिले होते, बऱ्याच जणांनी मला विचारलं, व्हॉट्सअप केला, व्हिडिओ कसं काढता तुम्ही, मेश तुटते का, हे प्रश्न होते. तर हे प्रश्न जेवढे होते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चारा उगवल्यानंतर चारा कसा काढायचा तेही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. तर त्याचं ते पण तुम्हाला कव्हर होऊन जाईल. तर या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, हायड्रोपोनिक जेव्हा उगवेल, ग्रो होईल चांगलं व्यवस्थित, तर ते काढताना पण तुम्हाला त्याचा व्हिडिओ मी काढून तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते दिसणार आहे मित्रांनो. सगळे जेवढे प्रश्न होते मित्रांनो हे तुमच्या ह्यामध्ये कव्हर होणार आहे. चला या बघूयात आपण. चला मित्रांनो आपण सुरुवातीला बघा हा स्प्रे घेतला बघा आपण, हे सर्क्युलर प्लेट घेतलं, त्याच्यात आपण जे जेवण ताटात त्यावर ठेवण्यासाठी हे बोंद्रे घेतलेत बघा, बोंद्रे घेतलं त्यावर आपण झाकणार आहे. त्याच्यानंतर हे जुने ट्रे, तर एवढा छोटासा सेटअप आहे. हे पाणी घेतलं बघा, हे सर्क्युलर प्लेट घेतलेत, बोंद्रे घेतलेत, हे व्हाईट कलरचे मेश ट्रे आहेत, ग्रीन कलरचे खालचे ट्रे आहेत बघा, आणि हे ताट आहेत बघा आपले जेवणाचे ताट आहेत मित्रांनो. हे आपण इन्व्हेंट केले बघा, हे तुम्हाला उगवून दाखवतो. त्याच्यामध्ये हे मका आपले गहू, ज्वारी, हरभरा, हे एवढा छोटासा सेटअप आहे मित्रांनो. चला आपण आता बघूया, आपण आता लावून घेऊ मित्रांनो. चला पहिला आपण हा ट्रे घेतला, आता आपण हा ट्रे इथं ठेवून घेऊ बघा. आता आपण असा हा ट्रे लावून घेतला, त्याच्यानंतर बघा आपण दुसरा ट्रे घेऊ. आपण हा दुसरा ट्रे पण आपण आता असे लावून घेतला बघा मित्रांनो. दुसरा ट्रे पण लावून घेतला आपण. नंतर आता हे आपल्याला प्लेट ताट लावून घ्यायचे. आपले हे ताट आहेत बघा, जे गोल आकारचे जाळे आहेत मित्रांनो, ह्या ताटावर आपल्याला ठेवायच्या जाळ्या, हे आपण इन्व्हेंट केले बघा. हे सगळ्यात पहिल्यांदा आपणच मार्केटमध्ये हायड्रोफोनिक बनवलं मित्रांनो. हे असं हायड्रोफोनिक तुम्ही कुठेच बघितलं नसेल आणि तेच दाखवायचं. मी पाहिलं असेल बघा, नवरात्रीमध्ये आपल्या घरात घट बसवला जातो, ती संकल्पना आहे मित्रांनो. त्याच्या हिशोबानेच आपण करणार आहे. फक्त याच्यामध्ये माती नसणार आहे बघा, माती शिवाय आपण उगवणार आहे. चला आता एक एक करून आपण ह्या ट्रेमध्ये पाणी ओतून घेऊया मित्रांनो. तर आपले हे बेस्ट ट्रे आहेत, ह्याच्यात आपल्याला पाणी ओतून घ्यायचे बघा. पाणी भरत असताना आपल्याला काळजी घ्यायची की जे आपण वरती जाळीचे ट्रे ठेवणार आहे तर त्याच्यावर पाणी नाही आलं पाहिजे मित्रांनो. हे बघा आता 2 ट्रे भरून झाले हिरवे आपले. तर आता आपण काय करणार आहे, आता हे जे आपण ताटं घेतलेत त्या ताटांमध्ये पण पाणी भरून घेणार आहे मित्रांनो. बघा हे पूर्ण ताट भरायला असं पाणी भरून घ्यायचं आपल्याला. जे खालचे बेस्ट ट्रे आहेत तर आपण ते भरून घेतले मित्रांनो. आता त्याच्यावर आपल्याला जाळ्या ठेवायचे आहेत बघा. तर ही आपले हिरवे जे ट्रे आहेत चौकोनी आकारचे, ह्याच्यावर आता हे पांढरे मेश असं हे पांढऱ्या जाळ्या आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत मित्रांनो. हे आपण असं ठेवून घेऊया बघा, आणि हे असं लावून घ्यायचे व्यवस्थित आपल्याला. आणि पाण्याची लेवल चेक करायची,
मग थोडंसं पाणी जास्त झालं असेल तर वर फक्त जाळीच्या वरती पाणी येऊ द्यायचं नाही, तर आपण ते पाणी कमी करून घ्यायचं. हे बघा आता हे लेवल चेक करतोय आपण, ते बघतोय. तर आता हे दुसरा ट्रे बघा आपण, ह्याच्यात पण आपण पाण्याचे लेवल वगैरे चेक करूया. बघा कुठं वरती पाणी आलं नाही, थोडं जरी वरती पाणी आलं तर ते पाणी आपल्याला कमी करून घ्यायचं मित्रांनो. फक्त जाळीच्या खाली पाणी राहिलं पाहिजे. हा हे बघा आता एकदम व्यवस्थित लेवल आलेली आपण हे बघितलं बघा. बघा दिसते का तुम्हाला, दोन्ही आपण लेवल चेक करून घेतल्या बघा मित्रांनो. तर आपण आता हे लावून घेतलं. आता हे दोन, आता हे बाकीच्या ज्या गोल आकाराच्या ज्या जाळ्या आहेत आपल्या, हे बरोबर ताटावरती बसतात मित्रांनो. आता आपल्याला हे ताटावरती ह्या जाळ्या बसवून घ्यायच्यात बघा. चला आपण ठेवून घेऊया बघा. हे आपण इथे जाळी ठेवली बघ, पाण्याची लेवल बघूया. हे दुसरी जाळी ठेवली आपण, इथं पण पाण्याची लेवल चेक करू. आता ही तिसरी जाळी आहे बघा मित्रांनो. ही तिसरी जाळी आता आपण ठेवून घेऊ आणि इथं पण आपण पाण्याची लेवल बघणार आहे. जर आपल्याला कमी वाटलं पाणी जर खाली असेल तर आपण त्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आहे आणि एक लेवल झाले पहिले. हे बघा आपण आता ह्या दुसऱ्या जाळ्यावरती ठेवून झाल्या मित्रांनो. चला मित्रांनो आता आपण हे हायड्रोफोनिक तयार करून घेऊया. तर हायड्रोफोनिकसाठी आपल्याला बघा गहू ज्वारी हरभरा परवडणार नाही मित्रांनो, कारण जास्त कॉस्टली. तर आपल्याला मकाच वापरायची. तर हे आपण डेमोसाठी आता जसं बनवतं की बाबा हे आपण गटासारखं बनवणार आहे, तर इन्व्हेंट करणार आहे, करून दाखवते म्हणून ते आपण ते घेतलेलं आहे. तर हायड्रोफोनिकला बेसिक आणि प्रायमरी आपल्याला मकाच वापरायची. तर आपण आता हे मका अशी जी आपण वर जाळी ठेवलेली मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपण अशी सगळीकडे मका लावून घेऊया बघा. हे आपण टाकून घेऊ. आणि आता जर आपण जागा बदलली, आता नेहमी या ठिकाणी आपला हायड्रोफोनिक ठेवले बघा, जरा सावली ऊन कमी असं होत होतं, मग आपण इकडे आणून ठेवलेलं आहे बघा. हे असं लेवल करून घेऊ मित्रांनो. चला आता मका टाकून झाल्यानंतर आपला हरभरा टाकायचा बघा मित्रांनो. चला आपण हरभरा टाकून घेऊया बघा. हे आपण हरभरा टाकतोय, देशी हरभरा मित्रांनो आपण हे टाकतोय बघा. आपल्या घरचंच होतं त्यामुळे आपल्याला काय नाही, आपण टाकतोय. आणि डेमोला पण डेमोसाठी टाकतोय. आता हायड्रोफोनिकला मी तसं पहिल्यांदा सांगतो, मी तुम्हाला रिपीट करतो मित्रांनो. आपल्याला बाकीचे ग्रेन्स धान्य परवडणार नाही, आपल्याला फक्त मका आणि मकाच परवडते हायड्रोफोनिकला. तर आपण साधारणतः बाबा 1 किलोमध्ये 8 किलोपर्यंत चारा मिळतो आपल्याला. तर आपण चला हे आता हरभरा टाकून झाला. आता नंतर आपण हे बघा ह्याच्यावरती अशी ज्वारी टाकून घेऊ मित्रांनो. हे बघा ज्वारी आहे किंवा जुंधळ म्हणतात ह्याला आमच्याकडे. तर आपण ह्याला असं जुंधळ्याला ह्याच्यावर टाकून घेऊ बघा. हे ज्वारी टाकून घेतो. तर हे प्रत्येक ट्रेमध्ये आपण थोडं 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 टाकून घेऊया. चला टाकून मित्रांनो. हरभरा मका आणि ज्वारी टाकायचं, जुंधळ टाकल्यानंतर आपल्याला चला मित्रांनो ह्याच्यामध्ये आपल्याला गहू टाकून घ्यायचा आहे. चला आपण ह्याच्यामध्ये थोडा थोडा गहू टाकून घेऊ सगळ्या ट्रेमध्ये. हे पहा मित्रांनो 5च्या 5 ट्रेमध्ये आपण सगळे धान्य टाकून झाले. मका, गहू, ज्वारी, हरभरा आपण सगळं टाकलेलं आहे बघा. आता आपण जेवढं काय धान्य टाकले मित्रांनो, ते आपल्याला काय करायचंय, तर त्याला स्प्रे करून घ्यायचं बघा मित्रांनो. चला आपण सगळं प्रत्येक ट्रेमध्ये असा स्प्रे करून घेऊया, जेणेकरून काय होतं की ते धान्य भिजतं, म्हणजे त्याला बेस तयार होतो. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा असं स्प्रे करून घेणार आहे बघा. आता स्प्रे करून झालं आपल्याला दुसरा नेक्स्ट स्टेप आपण काय करणार मित्रांनो, जे आपण बोंदऱ्या घेतल्या होत्या, ते बोंदऱ्या घेतल्या त्या बोंदऱ्या आता आपल्याला थोडा भिजवून घ्यायच्यात आणि ह्याच्यावर असं झाकून घ्यायच्यात बघा. ह्या पद्धतीनं असं आपल्याला ह्या बोंदऱ्या लावून घ्यायच्यात मित्रांनो. तर आपण त्याच्या साईजनुसार आपण कट करून घेतलेलं आहे, कात्रीने त्याला कट करून घेतलेलं आहे. तर बघा हे ओली झालेली बोंदऱ्या ह्याच्यावर ठेवणार आहे. तर आता एकावर लावून झालं, दुसऱ्यावर, आता हे तिसरं, हे असं प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला अशा बोंदऱ्या लावून घ्यायच्यात मित्रांनो. आणि हे चौकोनट्याच्या हिशोबाने आपण चौकोन त्याला कट करून घेतलेलं आहे. तर हे आपण असे बोंदऱ्या लावून घेऊया आणि हे ओले करून लावायचे मित्रांनो आपण. बघा आपण हे प्रत्येक ट्रेवरती जे आपण त्याच्या साईजनुसार जे बोंदरे कापून घेतली होती ते ओले करून त्याच्यावर झाकून घ्यायचे व्यवस्थित मित्रांनो. बघा बघून घ्या, हे असं लावून घ्यायचे प्रत्येक ट्रेवरती आपल्याला. तर मित्रांनो बघा आपला सेटअप पूर्णपणे रेडी झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, 8 ते 10 दिवसाची आपल्याला प्रत्यक्ष करायचे मित्रांनो. आणि प्रत्येक दिवसातून 3 वेळा आपल्याला ह्याच्यावर पाणी मारून घ्यायचे. साधारणतः जे पहिले 3 दिवस असतात, म्हणजे जोपर्यंत त्याला मोड येत नाही, धान्याला मोड येत नाही, तोपर्यंत आपल्याला काय करायचं, थोडी काळजी घ्यायची की जे आपण वर ह्याच्यावर झाकलेले जे बोंदरे आहे, तर ते बोंदरे असे एकदम ड्राय, एकदम कोरडे पडू द्यायचे नाही. तर आपल्याला सकाळ दुपार संध्याकाळ मित्रांनो त्याच्या हिशोबाने त्याला पाणी मारून घ्यायचे. तर आपण बघा अशा ह्या पद्धतीने आपण स्प्रे करून घेऊ बघा. असं स्प्रे करून घ्यायचे मित्रांनो.
तर आपल्याला बघा तिसऱ्या दिवसापासून आपल्या असे बारीक बारीक मोड आलेले दिसतात मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा गहू उगवला बघा, गहू उगवतो सगळ्यात पहिल्यांदा. तर तुम्हाला दिसतंय जर्मिनेशन झालेलं आहे. जर्मिनेशन झाल्यानंतर बघा आपल्याला दिसतंय की थोडं थोडं हलके हलके कोंब भरायला दिसतात बघा. हे बघा अंकुरित झाले धान्य बऱ्यापैकी तुम्हाला दिसते बघा. असे तुम्हाला मोड आलेले दिसतात मित्रांनो, बघून घ्या. तर मोड यायला सुरुवात झाली मित्रांनो, दाखवलं तुम्हाला. आपण असं दिवसातून 3 वेळा ह्याला स्प्रे करून घ्यायचे. तर बाहेर थोडं जरा जास्त ऊन वाढलं तर मग ह्याला शेडमध्ये आणून ठेवले बघा. या अशा त्याला हलका हलका स्प्रे करून घेतो मित्रांनो. साधारणतः आपल्याला अजून 1 दिवस ह्याच्यावरती हे बोंदरे ठेवायचे. नंतर हे आपल्याला जास्त मोड उगवले तर हे बोंदरे काढून घेणार आहे मित्रांनो आपण. तर चला असं स्प्रे करून घ्या ह्याच्यावरती बघा. हे बघा मित्रांनो, आपलं हायड्रोपोनिक एकदम मस्त उगवलेलं बघा. हे तर तुम्ही ट्रेमधलं जर अगोदर बघितलेलं आहे तर हे तुम्हाला मी दाखवतो बघा. हे आपण ह्यावेळेस जरा नवीन वेगळं काय तर केलेलं आहे. तर तुम्हाला मी दाखवतो बघा. हे आपण जसं घट बसवतो का नवरात्रीमध्ये, हे तसं आपण हे गोल सर्क्युलर बनवलेलं आहे बघा हायड्रोपोनिक. अजून जरा दिवस पूर्ण व्हायचे थोडेसे, पण आता उगवायला चालू झालेलं आहे मित्रांनो. आणि ग्रोथ बघा बऱ्यापैकी उगवलेलं आहे. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा मुळांची ग्रोथ बघा तुम्ही बघा. हे बघा हे सर्क्युलर प्लेटमध्ये बघा गोल असं बनवलेलं आपण ह्यावेळेस. जरा वेगळं मी तुम्हाला काढून दाखवतो मित्रांनो बघा. 1 मिनिट आपण असं ठेवून दिलं मित्रांनो बघा. हे बघा इथं आता अजून रूट जरा ग्रोथ व्हायचे, आता जस्ट चालू झालं आहे उगवायला. बरेचसे अजून धान्य बाकी आहे. तर बघा ह्याला बघा ह्याची ग्रोथची जरा रूट जरा बऱ्यापैकी आलेले आहेत. हे बघा याचे पण रूटचे कसलंही तुम्ही माती नाही, अजिबात माती तुम्हाला दिसत नाही, फक्त पाण्यावरती आहे बघा. आणि सर हे ताट आहे आपलं जेवणाचं ताट आहे खालचं बघा. आणि हे प्लेट आहे, हे प्लास्टिकची सर्क्युलर प्लेट आहे, त्यामध्ये आपण ठेवलेलं आहे. तर आपण बघा हे असं उगवलेलं आहे ह्यावेळेस. हे ट्रेमध्ये तर मी ऑलरेडी तुम्हाला दाखवलेलं ट्रेचं, पण आता हे बघा तुम्हाला हे जरा वेगळं काहीतरी आपण ह्यावेळेस करून दाखवण्याचा प्रयत्न केला मित्रांनो बघा. तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे गोल प्लेट आहे अशी खाली बघा. हे बघा तुम्ही एकदम रूटची ग्रोथ पण बघा कशी. रूट एकदम मस्तपैकी ग्रोथ झालेली आहे. रूट एकदम हाय प्रोटीन आहे बघा. एकदम पूर्णपणे एकदम मस्त असं उगवलेलं आहे बघा. हे बघा मित्रांनो, हे मेश बघा. हे आपण इन्व्हेंट केलं मित्रांनो. हे ताट आपलं घरातलं जेवणाचं ताट बघा. हे फक्त असं ह्याच्यात बसवलं आहे. हे असं ठेवून दे, थांबा मी बसवतो व्यवस्थित. नवरात्रीमध्ये जसा गड बसवला जातो मित्रांनो, तुम्ही बघितलं असेल बघा. हे नवरात्रीमध्ये फक्त त्याच्यामध्ये माती असते मित्रांनो. आपण माती शिवाय उगवलेलं आहे. तर हे सेम संकल्पना आपण तसं नवरात्रीतल्या घटातल्या सारखं बनवलेलं आहे बघा. हा बघा चारा एकदम फुल न्यूट्रिशन, म्हणजे सगळ्यात भारी चारा आहे हा. तर मित्रांनो, बऱ्याच मित्रांनी मला विचारलं होतं की कमेंटमध्ये केल्या जो हायड्रोपोनिक्सचा आपण व्हिडिओ बनवत होता त्या व्हिडिओमध्ये कमेंट आला होता की चारा काढताना तुम्ही मेश तुटते का, तर चारा कसा काढायचा. तर ह्या प्रश्नांचे उत्तर मी त्यांना व्हॉट्सअपवर बऱ्याच मित्रांना त्यांनी मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट केला होता आणि मी त्यांना हा व्हिडिओ काढला होता. हा जुना व्हिडिओ मित्रांनो, म्हणजे त्याच हायड्रोपोनिक्सचा व्हिडिओ. तर हे बघा आपण हा चारा काढून घेऊ शकतो मित्रांनो. खूप इझी आहे बघा. तुम्हाला मेश तुम्हाला जाळी कुठे तुटताना दिसते का, एकदम हलकं एकदम व्यवस्थित निघतंय, कुठेही कुठल्यामुळे अडकत नाहीत बघा मित्रांनो. हे बघा तुम्ही जाळी कसली डॅमेज होत नाही, तुटत नाही जाळी. तर हे तुम्ही बघू शकता. हे रिझोल्युशन आहे मित्रांनो. गेल्या जे बऱ्याच लोकांनी विचारलं होतं प्रश्न, आणि प्रश्न पण बरोबर होता त्यांचा की आपण त्याच्यामध्ये दाखवलं नव्हतं. तर मी काय केलं होतं की दुसरा व्हिडिओ असा शूट करून त्यांना पाठवून दिला होता. तर हा जुनाच व्हिडिओ आहे तोच व्हिडिओ आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मित्रांनो. तर बघा तुम्ही जाळी कुठं सुद्धा थोडी पण डॅमेज झालेली नाही बघा तुम्हाला, आणि अजिबात काय जाळी तुटत नाही. खूप इझिली आपण असा हायड्रोपोनिक चारा काढायचा. तर हा चारा बघा मी तुम्हाला हा आपल्या ह्यांना पण टाकून दाखवतो. आपल्या तुम्ही त्याला कोंबड्या शेळ्या किंवा आपल्याकडे ससे आहेत बघा, आपण सस्यांना पण टाकतोय, कोंबड्यांना पण टाकतोय. तर बघा हे आपण हे हायड्रोपोनिक चारा ह्यांना देतोय बघा. हे बघा तुम्ही एकदम त्यांना असा रुचकर असा चारा त्यांना मिळाला, हिरवा चारा भेटतोय. तर हे बघा हे खायला सुरुवात केली बघा ह्यांनी बघा. तर सशांबरोबर आपल्याला बघा चिक्स आहेत बघा. हे राजहंस चिक्स आहेत आपल्याकडे. तर आपण ह्यांना पण हे चारा टाकून घेतोय बघा. हे बघा एकदम आवडीने खातात हे हिरवा चारा. अशा पद्धतीने मी तुम्हाला हायड्रोपोनिक 2 पण दुसरा म्हणजे पार्ट 2 पण दाखवला. हायड्रोपोनिक दुसऱ्या पद्धतीने पण बनवून दाखवलं मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो. थँक्यू, नमस्ते आणि प्रेम राहू द्या.